द्या ना तुम्ही, करते ना मी, राहू द्या. अरे नाही नाही वहिनी, काय काय आहे? तुम्हीच केलं पाहिजे असं काही आहे का? गणपती बाप्पा सगळ्याचाच आहे. हा, आशीर्वाद तर तो सगळ्यालाच दिल ना, मग त्याची सेवाही सगळ्यांनाच करायला पाहिजे. चला वहिनी, ना बाई पाहिली ना, पण काही भेटले नाही. फॅक्टरीतल्या त्या मावशीने म्हटलं तर ते मावशी म्हणे माझ घरी गणपती हाय बापा, मैसून बिमार आहे, मलाच करा लागते साहेब, सांगा कसं करू. तुम्ही म्हणसान तर येतो बापा, साहेब खराब नका वाटू देऊ. नाही बापा मावशी, मला काही खराब नाही वाटत, राहू द्या. मी म्हटलं मग त्या मावशीले, म्हटलं मावशी तुम्ही नका टेन्शन घेऊ, आमच्या घरी 2-2 मावशी आहेत, देतो भिळून आम्ही. पण आता काय करा बाबा, वहिनी सरमही लागते, तुम्ही करता आपण बसा. मग करतो, सांगा अजून काय आहे बाबा. झाडलं बा मी आता, तुमच्यासारखं नाही झाडता आलं तर काही सांगू नका मला, पण मी झाडलं मा पोरीनं. हो, लय चांगलं. अजून वर्ष जाळं मी काढून राहिले आणि खालून लागे झाडू नाही घेऊन राहिला बाई हा माणूस. मग हे वरच पडते ना अजून. हे बा रवी, तो दरवाजा आहे की नाही, वरून घ्या जर झटकून. आता का पुसणं काय होत नाही, घ्या झटकूनच. हा, गणपती बसायचा मग सकाळी तर सकाळून बसावं म्हणतात, काही लोक म्हणतात सकाळी बसा, काही म्हणतात दुपारला बसवा, काय सांगा. चला आपलं झालं पाहिजे. ते होते, टेन्शन नका घेऊ, एका दिवशी तर पुरा बंगला साफ करतो मी. मला माहित नाही काम एवढं सोपं आहे. असं सोपं आहे. थांब मग आज चांगला रवीचा ज्यूस घेतो. चांगला काम सोपं आहे घरातलं, नाही रवी. ते झालं की नाही, ते पडदे काढा आणि ते नवीन पडदे देतो मी, ते फक्त लावून द्या तुम्ही. ते जुने काही धुवायचं काही टेन्शन नका घेऊ का परी, तुम्हाला काही धुता नाही येत. ते मग धुवू आम्ही आमच्या परीनं. तुम्ही फक्त ते जुने काढा आणि हे नवे लावून द्या. मी काढून देतो नवे तुम्हाला, नाही तर जा वरच्या दिवाणमध्ये आहेत, काढून घ्या. ओके, आत्ता लावतो. ते काय ते कोणतं कठीण आहे, पडदे काढून दुसरे लावणं. हो, बाई बाई, किती गुणाची हो माणसं. मोहिनी ताई, आपल्या घरचे माणसं किती कोऑपरेटिव्ह आहेत सांगा बरं, किती करतात बाई. आपल्याला तर रोजच्या स्वयंपाकात मदत घ्यायला पुरते बाई. होय, हे गणपतीच्या करून राहिलो मी, काही लावलं तुम्ही तर वा रे वा, करंगडी दिले की हातच पकडता. ओर बापा रे, हे तर वर पाहू पाहू मा नाही दुखते. आ? आता तर म्हणाला सोपं आहे. नाही नाही, सोपंच आहे. कोणता कठीण आहे? तुम्ही फार बाया नाटकं करता. कोणता कठीण आहे वहिनी? हा, पहा बरं, असा फळा फिरवला की तो जाय निघते ह्यात त्याच्या. ते फळाच पडला. हा, उचला उचला, सोपं काम आहे, कठीण काम सांगतच नाही ना मी तुम्हाला. आणि बा त्या बाबाच्या रूम मध्ये ती अलमारी आहे की नाही लाकडाची, त्याच्यात ना गणपतीच्या डेकोरेशनचं सामान आहे मागच्या वर्षीचं. ती काढून पुसपास करून झटक झटक करून, काय उन्हात ठेवायचं असलं तर थोडस बाहेर ठेवा हवेशीर. हा, बरं बरं, हे जाय काढा बाबा तुम्ही. हे काय कंपाऊंडला दुखून येते बापा, धुळला गेला डोळ्यात. हे जाळा काढा बहिणी तुम्ही, मी ते गणपतीचं डेकोरेशन सामान काढतो. सोपच दिसते राहिले. मोहिनी ताई ते तर गेले पडून, आता एकट्याच करता का? काय करता तो रेल, काय येते काही नाही करायला लागत. तेवढं कोणतं हे आहे, स्वच्छच आहे तेवढं. पण आपल्याला जसं झटक झटक केलं, थोडंसं आणखी केलं तर बरं वाटते जरा. काही नाही करते मी. झालं का तुझं मोदकाची तयारी झाली का? बस साऱ्यानंच केलं तयार आता. करूनच ठेवू का नाही तर. हा, तळणीचे मोदक करून ठेव ना. तळणीचे मोदक करायला काय चाललं, ते तर 10-10 दिवस राहतात. करून ठेव तळणीचे मोदक. उद्या झाले तर मग वेळेवर करू आपण. आई म्हणत खव्याचे मोदक करावं, पुरणाचे करावं लागतात बाई. खव्याचे कायले, पुरणाचे करावं लागतात आपल्याला तर. पण नाही झाले तर मग तळणीचे असोत हाताशी. हा, तू करून ठेव. ताई, आपण काय करत जाऊ, गणपती बसते ना त्या दिवशी नाही करत जाऊ पुरणाचे मोदक, खूप गोंधळ होते त्या दिवशी. आपण मधात करत जाऊ छान मस्त पुरणाचे मोदक, पुरणाचा नैवेद्यच करत जाऊ आणि त्याच दिवशी पुरणाचे मोदक करत जाऊ. मम्मीला सांगू आपण समजावून. उद्या कोणतेही केले तर चालतात साधे. पुरण म्हटलं उद्या की किती उशीर होते. हरतालिकेची पूजा उचलणं, गणपती बसवायची तयारी करणं, त्यात पुरण, ते खूप गोंधळ होते. मम्मी सोबत मी बोलतेच त्याच्यावर. मम्मीला म्हणतेस की मम्मी आपण पुरणाचा नाही करत जाऊ बा, मदत करत जाऊ ना. मदत काय होते, गणपती बाप्पाला शांततेने जेवल्या जाते. उद्या आल्या आल्या तोही दमते, दगदग होते ना त्याले. त्याला शांततेनं मस्त आपल्या घरी बसू देऊ आणि मग 2-3 दिवसानं छान पाहुणचार करू. हो, गप्पेल. जे तू मोदक करून ठेव. झालं तर मी करतेच पुरणाचंच. नाही, मम्मीचा नियम आहे, जाऊ दे. त्यांनी इतके वर्ष केलं ना, आपण नाही केलं तर मग त्यांना असं वाटते की आताच नाही करून राहिले ह्या, मग पुढे काय करतील. असं वाटते त्याला. करता येते, मी करते, तू टेन्शन नको घेऊ. माझे लेकरं सांभाळ फक्त तू. हा, आई जवळ आहेत ते. ते काय तर येऊन राहिला. ये ये, गणपतीची साफसफाई करता का? ये, गेले गेले दे एखादा फळा हातात. अरे गणपती बाप्पा येते ना, काय आहे तुझं? कशी करते पाय तुझी मम्मी, सुफ्यावर चढली. पाय पाय.
ओरड ओरड तुझ्या मम्मीला ओरड. सोफ्यावर चढली, खराब होईल ना बरं सोफा. काय कशी करते. ओरडतो का? मला ओरडतो. ओरड बरं. असं ओरडत असतात का? हा? असं ओरडत असतात का? हो ना, पाय ना ओरडणं म्हटलं की. दीदी काय करू राहिली आपली? जाय जाय, इथं धूळ आहे बापा. जाय जाय आजीजवळ. तर काकानं पाय दिसले का गणपतीचं डेकोरेशन सामान? तर काका तर सारं सामान काढून ठेवतील तोला आता. अरे वहिनी याच्यात तर काहीच नाही. अरे बापा रे, याच्यात तर शिल्लकच्या साड्या, काय साड्या आहेत बाय आईच्या. माय बाई ओ, रवी तुम्ही कोणती अलमारी पाहून राहिले? आईच्या साड्या हुसकल्या बाई. घड्या मोडल्या का? आज मला माहित नाही, तुम्ही करत बसा. तुम्हाला लाकडाची अलमारी म्हटलं ना रवी. लाकडाच्या अलमारीत काय काय वहिनी, हे कबर्ड लाकडाचेच असतात ना. तुम्ही काही बोलता बा. आता कबर्ड का लोखंडाचे आहेत का? लाकडाचेच नाहीत ते. मी त्याच्यात पाहून राहिलो. हे साडी ह्यातलं का जी साडी कशी असते हो? हातात घेतली की खाली पडते. हे 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 उचल आहे. थांबा देतो कोचकून मी याच्यात. ती जुनी लाकडाची अलमारी का? हो, राहू द्या राहू द्या, त्याच्यातलाही पसारा काढून ठेवतील. जाय बरं रश्मी, काय पाहून राहिले पाय बरं ते. या माणसाला एक काम धंदाचा येत नाही. बायाला किती सांगतात, काय करता तुम्ही? सोप्पा आहे सगळं काम. आणि एक सामान नाही शोधता येऊन राहिलं. लाकडाच्या अलमारीत कबड्डी आहे, लाकडाचंच आहे. लॉजिक लावून सांगा त्याला. त्या साड्याच्या घड्या मोडल्या असतील तर मम्मीला मी तुमचंच नाव सांगते. अरे बापा रे, हे काय याच्यात ठेवलं? रश्मी, होय काहीतरी पाडलं ते न. काय पाडलं व? काय बाई, धिंगाणाच घालतात हा. हो, तू नको जाऊ, राहू दे आता, तिकडे जाऊ नको. काही फुटलं असेल. ही याच्यावर ठेवायची गोष्ट आहे का? ही अलमारी ठेवत असतात का? हा? काही काटे ते ठेवत राहतात. ही अलमारी ठेवायची गोष्ट आहे का? मी साडी ठेवायला गेलो, ते पडलो खाली. हे उचलले पहिले हापाय वृत्ती. काय हो तुम्ही, तिच्यावर नाही तर कुठं असणार आहे ते. धरलं ओढलं फोडलं. मला धिंगाणा घालता तुम्ही. इकडे आवरायची पडली, तुम्हाला धिंगाणा घालायची पडली. जा लावून घ्या त्या अलमारीत. त्या लाकडाच्या अलमारीत असते ना शिल्लक सामान. हे घालायचे कपडे आहे त्याच्यात. त्यातलं काढा, ते साफ करा. जा आता, हे मला करायला लागते. तिसरे काम करून ठेवताना तुम्ही. अरे पप्पा, तुम्ही करा पूजा. अरे नाही रे, लेकरायले आणा ना. लेकरायला सुन बाई, लेकरायले आण ना. आलो म्हणा, आलो आलो आबाजी, आलो आम्ही. कपडे घालून आलो. चला चला चला, गणपती बाप्पा बसलात. गणपती. अरे बापा रे. मस्त मस्त दिसून राहिली. या इकडे, या या गणपती बाप्पा जोड या. हो न्यू न्यू बापा रे, न्यू न्यू कहते का पहिले. मस्त मस्त. आज तर बापा नातून आजी सारे चमकूनच राहिले. आबा का फिक्के पडले का मग? का बाई, आजी चमकून राहिले का? तो आबा का फिक्के पडले? आबा तर माय भाई पंडितापेक्षा साजरे दिसून राहिले. बाई बाईनं कोण नाही घातलं लुगडं का नव्हतं का? असं घालून घालावं त्या बाईले बी. साजरं दिसलं असतं सगळं इले. नाही भाऊ, मी काही नाही घातलं. हे साडी नाहीच आहे ना, हे रश्मीच्या घरची आहे तर हेच घातली. मग कोरीच आहे. या मोठं जोडपा, या तुम्ही करा पूजा. नाही नाही पप्पा, पहिल्या दिवसची पूजा तुमच्याच हातनं. पहिला दिवसचा मान तुमचाच. तो ते जागा अजून आम्ही नाही घेतली. पूजा तुम्ही करा आज. रे तसं काही नाही. ये सुन बाई. नाही नाही पप्पा, आज मम्मी तुमच्या हातूनच आरती होऊ द्या. मग उद्या आम्ही करू नाही का बरे? परवा रश्मी करील, है ना रश्मी? हो, चालते ना. मोदक, हा मोदक. आहेत ना, आणतो ना मी. म्हणलं आरती झाल्या आणतो. हे लेकरं त्याच्यावरच चालले. काय होत नाही, द्या द्या लेकरातच दिवस ते. पाहिजो सुनबाई, पाय हात पकडून तिचा पडी मस्त दिसून राहिली बाई. फोटो काढचा रे, लेकराचे फोटो काढजा. हो पप्पा, काढले मग तसे पण काढून आलो. आता म्हटलं गणपती स्थापना झाली, आरती झाली की मग काढता येते. मग आता म्हणलं रवी घालते का नाही घालत पंचा. मस्त घातला. काय साजरा दिसून राहिला की नाही. ते शर्ट पैजामा ते कुर्ती ते तर हमेशाच घालतो आपण. असे साजरं वाटते, देवा धर्माच्या बाबतीत साजरं दिसते. मी आता मोहिनीने म्हटलं होतं तू घाल म्हणून लुगडं, ते घातलं नाही तिनं. आता रश्मीला सुचत नव्हतं हे म्हणून. नाही तर मग रश्मीने घातलं असतं तर काय बाय चाललं असतं. नाही मम्मी, लय गरमी होते त्यानं. या साडी नुसतं गरमी होऊन राहिली. गणपती बाप्पा मोर्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मः देव सर्व कार्येषु सर्वदा. आता बिळायला पाहिजे अक्षित कुंकू पहिले. फळ फळ हा फळायला लागेल ना.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा तयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. बाळ आहे का तो? जे जे आहे तो, जे 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 बाबा हात लावू नये. हा, हात लावू नये. हो डसते हो मागे. अरे काही नको सांगू सुनबाई. नाही नाही बाई, दसत नाही दसत नाही. हात लावू नये. जे जे बाप्पा आहे ना. पप्पा तिला तसं सांगा, नाही तर ते रोज येऊन हालून टाकीन गणपती, काही उचलून घेऊन जाईन. तिला सांगा जाऊ नका डसते म्हणून, मग आपण यूज नाही दिला मी तिला तिथं. उचलू नाही. जे जे बाप्पा पाप देते. दुरून पा दुरून जे जे कर, जे जे कर. पहिले जे जे करता येते का? दादा बाय कसा उभा राहिला बापाले. बापाले कंबरवर हात देऊन उभा राहिला लागते. ओले बापाले. पण गाल कोण फुगले? हा, गणपती बाप्पाले मोदक भेटला नाही का आमच्या? कोण फुगला? हा, लोणे लोणे. जे जे शक्ती लढत नसतात. ये तू ये. ये बाई ये. इले तर तो बाळात दिसून राहिला. नेते हे खेळायले. तेव्हा बापाला चिल्ला पिल्याचं घर आहे. समजून घे बापा. माझ्या घरात अशीच आनंदात उत्साहात असं सुख समृद्धी राहू दे बापा. माय नातू पण तू लेकरं बाकर सारे खुश राहू दे. फक्त समाधान दे, आनंद दे, मनाची शांती दे. बाकी सगळं तर माणूस कमावतेस, फक्त मनाची शांती आणि समाधान हेच लाभू दे. तेच सगळ्यात महत्वाचं झालं बापा या काळात. सारं आहे पण शांतताच नाही, समाधानच नाही जीवाले. ते मा कुटुंबाले समाधान भेटू दे, शांतता भेटू दे. मायना तू खुश ठेव. आणि माया लायण्या सुनीच्या पोटी तू जन्माले बापा गणपती राया.